आज आपण आहोत अजिंक्य चौधरी सोबत. आणि अजिंक्य हा 10वी बोर्ड परीक्षा स्टेट बोर्ड मध्ये त्याने अतिशय मेरिट असे पर्सेंटेज घेतलेले आहेत. विशेष म्हणजे वर्षभर जीनियसच्या माध्यमाने त्याने सेल्फ स्टडी केलेली आहे. त्याचा फायदा नेमका त्याला काय झाला ते आपण अजिंक्यच्या माध्यमाने जाणून घेऊया. चला तर मला अजिंक्य, सर्वप्रथम तुझं संपूर्ण आपल्या जीनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर तुमच्या बाबा सुद्धा, अजिंक्यचे बाबा सुद्धा इथे आहेत. त्या अजिंक्यच्या बाबाचं आणि त्याच्या फॅमिलीचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतोय. अजिंक्य, मला एवढं विचारायचं की तुझी स्कूल कोणती होती? माझी ज्ञानमाता हायस्कूल. ज्ञानमाता हायस्कूल, फुल इंग्लिश मीडियम. हो, फुल. बरं, मला दुसरा एक प्रश्न विचारायचा. अजिंक्य नावाप्रमाणेच त्याने अजिंक्य झेप घेतलेली आहे. 95% त्यानं मिळवले. ही त्याची खूप महत्वाची अशी झेप आहे, कारण की बोर्ड परीक्षेमध्ये हे मेरिट पर्सेंटेज पकडल्या जातात. तर मला एवढं विचारायचं आहे तुला की जसं आता तू जिनियसच्या सोबत होत आहे आणि त्याच्या माध्यमाने तू अभ्यास केलेला आहे, तर जेव्हा आपण ओपन बुक टेस्ट पेपर सोडवत होतो त्याचा तुला काय फायदा झाला अजिंक्य, तू काय सांगशील? म्हणजे जसं आपण पेपर सोडवतो आपल्याला माहिती पडते की कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिक वरती कसा विचारू शकतात, बरोबर, कोणत्या टाईपनी म्हणजे किती फिरवून विचारू शकतात. बरोबर, राईट. त्या हिशोबाने आपण पूर्ण प्रॅक्टिस होतं पेपर मध्ये, प्रॅक्टिस होऊन जाते ओपन बुक मध्ये. बरं, जेव्हा ते पेपर चेक करून मिळत होते त्या पेपरमध्ये काही रिमार्क राहत होते, काही चुका राहत होत्या, त्याचा तुला काही फायदा झाला असं वाटतं? हो, म्हणजे दरवेळी म्हणजे हळूहळू रिमार्क कमी होत गेले, चुका कमी होत गेल्या. बरोबर. तसे मार्क्स पण इन्क्रीज झाले. बरोबर. पहिले थोडं जास्त झालं, मग नंतर बरोबर आला, नंतर कमी झाले चुका, म्हणजे अॅक्युरेसी थोडी वाढली. बरोबर, थोडे कमी झाला, तो कमी झालाय. बरं, तू माहिती सेंटरच्या बोर्डासारखी आपण एक्झाम घेतो ज्याला प्री लाईव्ह एक्झाम घेतो, त्या प्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला अजिंक्य, तू काय सांगशील? त्यांनी बोर्डचा जो भीती असते मनात, बरोबर, की बोर्ड एक्झाम आहे, लास्ट एक्झाम आहे, म्हणजे खूप लिहावं लागेल असं टाइम प्रेशर खूप कमी झाला. फर्स्ट याच्यामध्ये वाटलं थोडं, मग सेकंड याच्यामध्ये एकदम झिरो झाला. झिरो म्हणजे बोर्ड पेपर एक युनिट टेस्ट सारखं सोडवलं. बरोबर, बॅच. करेक्ट. म्हणजे तसं बोर्डाची रंगीत तालीम प्री लाईव्ह एक्झामच्या माध्यमाने झाली असल्या कारणानं बोर्डाची जी परीक्षा आहे ती बोर्डासारखी वाटतच नाही, आणि ते एक प्रेशर असतं, जी भीती असते ते पूर्णतः निघून जाते. बरोबर, त्याचा फायदा झालाच आहे. जेव्हा काउन्सिलिंग होत होती तुला, म्हणजे गायडन्स होत होतो, त्या काउन्सिलिंगचा काही फायदा झाला असं तुला वाटतं का? आधी आधी म्हणजे थोडं ते राहते आपल्यामध्ये की आपण करू शकतो आधी आधी, मग ते हळूहळू कमी होते. बरोबर. तेव्हा काय झालं, लास्ट एंडिंग मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सरांसोबत बोललो मी. राईट. तर थोडा कॉन्फिडन्स कमी झाला होता, मार्क्स पण थोडे कमी आले होते मला. ओके. फर्स्ट याच्यामध्ये. बरं. मग सरांनी हे केलं, मला मोटिवेट केलं, सगळं केलं, मग नंतर झालं बरं. म्हणजे टेन्शन म्हणजे नाहीच झालं. नाही झालं. म्हणजे काय होतं की काउन्सिलिंगच्या माध्यमाने तर काही आपल्याला प्रेशर आलं असेल किंवा थोडंसं एक पॅनिकनेस आलेलं असेल, तर थोडंसं ते मोटिवेशन मिळाल्यामुळे थोडंसं आपण अधिक मोटिवेट होतो, है ना, आणि त्याचा फायदा नक्कीच बोर्ड परीक्षा करता होतो आपल्याला. बरं, मला हे तुला विचारायचं आहे की बा इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस लावावं का, तू काय सांगशील अजिंक्य? हो हो, लावायलाच हवं. म्हणजे कॉन्फिडन्स वाढवायसाठी झालं, आपलं प्रॅक्टिस रायटिंग वाढवायसाठी. कोणाची हँडरायटिंग चांगली असेल ती सुद्धा चांगली होती, माझी स्वतःची चांगली झालेली आहे. अरे वा, पेपर सोडू. अरे वा, चला. म्हणजे त्या पेपर सोडवण्याचा आणि त्याच्यानंतर इंटरॅक्शन, विद्यार्थ्याला आलेल्या चुका, याचा फायदा विद्यार्थ्याला लाईफ टाईम मध्ये होतो. की शाळा आणि क्लास याच्यानंतर घरचा अभ्यास, तर घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे, तू काय सांगशील? घरचा अभ्यास सगळ्यात, दोघांपेक्षा सगळ्यात जास्त ज्याला आपण हे देऊ शकतो इम्पॉर्टन्स, ते म्हणजे सेल्फ स्टडी. त्याच्याशिवाय कोणताच टॉपिक समजणार नाही. राईट. स्वतः केल्याशिवाय नाहीच समजणार. म्हणजे मॅथ्स तर स्पेशली मॅथ्स राईट, घरी येऊन करावंच लागतं. बिलकुल. म्हणजे प्रॅक्टिस किंवा घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे, जो वर्षभर अजिंक्यने केलेला आहे. अतिशय छान पर्सेंटेज बोर्डामध्ये मिळवलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे तुझं खूप खूप अभिनंदन आहे. पुढील यशस्वी भविष्याकरता तुम्ही आमच्या संपूर्ण जिनियस टीम तर्फे तुला शुभेच्छा आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणतो की बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू सर.